हिवाळी अधिवेशन काळात शहरात खोदकाम नकोच. अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण हाय अलर्टवर. उपराजधानी नागपूरमध्ये येत्या 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या काळात संपूर्ण शहराचा आणि विशेषतः अतिमहत्त्वाच्या क्षेत्राचा वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. सुरक्षितता आणि सुरळीत वीज पुरवठ्याच्या दृष्टीने अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशन काळात शहरात कोणत्याही यंत्रणेने किंवा नागरिकांनी खोदकाम करू नये असे स्पष्ट आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. वीज यंत्रणा हाय अलर्टवर. हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर तयारी केली आहे. सध्या नागपूर शहरात मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका आणि दूरसंचार यांसारख्या विविध विभागांची विकास कामे सुरू आहेत. यासाठी अनेक ठिकाणी जेसीबी आणि ड्रिल मशीन्सच्या साहाय्याने खोदकाम केले जाते. मात्र अशा खोदकामामुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटून मोठा वीजबिघाड होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी महावितरणने सर्व शासकीय व खासगी यंत्रणांना सहकार्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक परिस्थितीत खोदकाम करणे अपरिहार्य असल्यास संबंधित यंत्रणेने महावितरणला त्याची पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे. समन्वयाने काम केल्यास वीज पुरवठ्याचे नुकसान आणि नागरिकांचा मनस्ताप दोन्ही टाळता येईल. व्हीआयपी परिसरात 24 तास पहरा. अधिवेशन काळात मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांनी यांच्यासह अनेक मान्यवर शहरात मुक्कामी असतात. त्यामुळे व्हीआयपी परिसरात विजेचा लपंडाव खपवून घेतला जाणार नाही. यासाठी महावितरणने खालील उपाययोजना केल्या आहेत. पर्यायी व्यवस्था. एखाद्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास वीज पुरवठा थांबू नये यासाठी दुसऱ्या लाईनवरून तत्काळ वीज पुरवठा करण्याची बॅकअप व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. 24 तास कर्मचारी तैनात. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वीज कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत. या परिसरांवर विशेष लक्ष. विधिमंडळ, 0 माइल्स, राजभवन, रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवन, आमदार निवास, न्यू हैदराबाद हाऊस, मुख्यमंत्री सचिवालय, 160 खोल्यांचे गाळे आणि लेडीज क्लब या भागातील वीज यंत्रणेच्या देखभालीचे काम पूर्ण झाले आहे.